नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आपण आज बघणार आहोत सामान्य विज्ञानाचं 20 नंबरचं लेक्चर, ज्यामध्ये आपण अभ्यास करत आहोत BMC साठी. BMCच्या वॅकन्सी झालेल्या आहेत 1846 बरोबर. त्यासाठी TCS पॅटर्न नुसार तुम्हाला क्वेश्चन पेपर येतात, तर त्यानुसारच आपण सामान्य विज्ञानाचं लेक्चर घेत आहोत. आजचं आपलं 20वं लेक्चर असणार आहे. प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन आन्सर समजत असतील किंवा नसतील जरी समजत, काही कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सांगू शकतात. ओके, चला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. तर सगळ्यांनी सेशन शेअर करून घेतलेलं आहे ना. बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे. तर पहिला प्रश्न दिसतोय सगळ्यांना. खालील कुठल्या वनस्पतींना तंतुके असतात ज्याला स्पर्श होताच ते कीटकाला घेरतात. कीटकाला घेरतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अशी वनस्पती इथे ओळखायची आहे जी कीटकभक्षी आहे किंवा जिला आपण मांसाहारी सुद्धा म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल ना 5वी ते 10वी मध्ये आपण त्या गोष्टी शिकलेलो आहोत बेसिक लेवलला. त्याच आपल्याला इथे ऍडव्हान्स लेवलला थोडं बघायचं असतं. ठीक आहे. मग खालील कुठली अशी वनस्पती आहे की जिला असे फायबर्स लाईक स्ट्रक्चर असतं, तंतुके असतात, पण तिला जर कीटकाचा जर काही झाला, स्पर्श झाला की ती वनस्पती त्याला लगेच खाऊन टाकते. ठीक आहे. तर त्याला काय म्हणणार, वेनफ्लाय म्हणणार, ड्रॉसेरा, तेरडा 1 व 2 बरोबर. तर ह्याचं उत्तर येणार आहे ड्रॉसेरा. ड्रॉसेरा जी वनस्पती आहे हिला काय केलं जातं, हिला आपण मांसभक्षी म्हणतो, मांसाहारी म्हणतो, कीटकभक्षी म्हणतो. कारण ही वनस्पतीचे जे पर्ण असतात त्याच्यावरती काय असतं, असं चिकट द्रव असतं की एखादा जर कीटक त्यावरती चिटकला की तो लवकर काय होत नाही, तिथून निघू शकत नाही. त्याचे पाय किंवा त्याचे पाय काय होतात, त्याला त्या द्रवाला चिटकून राहतात. ठीक आहे. समजलं. तर आन्सर काय आला, पर्याय नंबर दुसरा बरोबर आला. ओके. पुढचा प्रश्न बघा. खालील कुठल्या प्राण्याचा जो मेंदू आहे तो सर्वात मोठा असतो. सगळ्यात मोठा मेंदू असलेला प्राणी कोणता. आता जमिनीवरील जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात मोठा मेंदू आहे हत्तीचा. ठीक आहे. जिराफचं हृदय मोठं आहे सगळ्यात. जिराफ जो प्राणी आहे ना, तुम्हाला जर वाटलं असेल की मॅडम जिराफ याचं आन्सर येतं, तर जिराफचं काय मोठं आहे, हृदय. सगळ्यात मोठं हृदय असलेला जिराफ आहे. पण सगळ्यात मोठा मेंदू जमिनीवर जो असतो त्याचा आहे कोण आहे, हत्ती. पण जो पाण्यामध्ये असतो तो आहे स्पर्म व्हेल. ठीक आहे. ही जी स्पर्म व्हेल आहे हिचं जे डोकं आहे किंवा जो मेंदू आहे तो हत्तीपेक्षा सुद्धा मोठा आहे. ठीक आहे. मग आन्सर काय आला, पर्याय नंबर पहिला आला. ठीक आहे. लक्षात आलं. देन पुढचा प्रश्न बघा. खालील कुठला अपृष्ठवंशीय प्राणी बुद्धीने हुशार असतो. आता अपृष्ठवंशीय विचारलेला आहे. अपृष्ठवंशीयाचा अर्थ काय होतो की ज्याला पृष्ठरज्जू नाहीये, ज्याला नोटोकॉर्ड नाहीये. ठीक आहे. बघत असताल लेक्चर तर पटकन लाईक करून घ्यायचं आहे सेशनला आणि शेअर सुद्धा करायचं. चला पटापट, नुसतं लेक्चर बघायचं नाहीये तर लाईक सुद्धा करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचंय. ओके. मग अपृष्ठवंशीय म्हणजे काय की ज्याला पृष्ठरज्जू नाहीये, ज्याला नोटोकॉर्ड नाहीये, पण तरी तो बुद्धीने हुशार आहे. मग कोण येईल तिथे बघा, डॉल्फिन, मासा. मासा कशामध्ये जातो, मासाला पृष्ठरज्जू असतो. म्हणजे हे झालं पर्याय नंबर हा चुकला. ठीक आहे. बॅलेनोग्लायसिस हा अर्ध समपृष्ठरज्जू आहे, याला अर्ध पृष्ठ आहे. ठीक आहे. म्हणजे याच्या अर्ध्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू आहे आणि अर्ध्या शरीरामध्ये नाही. हा पण गेला. विंचूला पण, आता विंचू कशामध्ये येईल, त्याला पृष्ठरज्जू नाही का, तर आहे ना. मग उरला कोण, एकमेव ऑक्टोपसच उरलेला आहे. तर ऑक्टोपस बुद्धीने कसा असतो, हुशार असतो. आणि ज्याला पृष्ठरज्जू नाहीये तो असमपृष्ठरज्जू आहे किंवा अपृष्ठवंशीय आहे. कळलंय. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा आता 2015 पासून राष्ट्रीय लसीकरण उपक्रमात खालील कुठली लस वाढविण्यात आली आहे. 2015ला, आता हे PYQ घेतले ना मी, त्याच्यामुळे तसेच्या तसे तुम्हाला क्वेश्चन आलेले आहे. याच्यात तुमचे प्रश्न बदलू सुद्धा शकतात आत्ताच्या लेटेस्ट नुसार, किंवा आता एखादा रोग जंतू असेल किंवा त्यावरची लस झालेली असेल तर आता तुम्हाला त्याच्यावरनं विचारलं जाईल. आपण जे PYQ बघतो तर PYQ मध्ये काय बघतो आपण, ऑलरेडी जे झालेले आहेत त्याचाच आपण इथे अभ्यास करतो ना. तर मग रोटा विषाणू, पोलिओ विषाणू, रुबेला आणि वरील सर्व. तर 2015 पासून सगळेच लस त्यांनी काय केल्या होत्या, वाढवल्या होत्या. म्हणून इथे आन्सर काय आलं होतं, वरील सर्व. ठीक आहे. काय आला, पर्याय नंबर चौथा योग्य, वरील सर्व इथे आलेला आहे आन्सर. ओके. देन पुढचा प्रश्न बघा. खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा. आता जो गटात बसत नाहीये तो पर्याय ओळखायचा. मग आता गटात का नाही बसत, कारण काही जे हार्मोन आहे ते एकाच ग्रंथीद्वारे सिक्रेट झालेले आहेत आणि काही जे आहे ते वेगवेगळ्या ग्रंथीत जे इथे काय केलेले आहेत त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणून
आपल्याला काय करायचं आहे की एका ग्रंथीने सिक्रेट केलेले आणि विविध ग्रंथी मिळून सिक्रेट झालेल्या हार्मोनमध्ये फरक करायचा आहे. जसं इन्सुलिन दिलाय स्ट्रेप्टोमायसिन अँड लायपेज. दुसऱ्या पर्यायात बघा लायपेज, ट्रिप्सिन आणि इन्सुलिन. आता लायपेज, ट्रिप्सिन आणि इन्सुलिन हे कोणाद्वारे सिक्रेट झाले? स्वादुपिंडाद्वारे. बरोबर, मग हे गटात बसतात. नंतर ग्लुकेगॉन, लायपेज आणि अमायलेज. तर ग्लुकेगॉन येतं का? त्याच्यानंतर स्ट्रेप्टोपिन बघा, सोमॅटोट्रॉपिन, पेप्सिन आणि अमायलेज. आता याच्यामध्ये जो पेप्सिन आणि अमायलेज आहे हा स्वादुपिंडामधूनच सिक्रेट झालेला आहे. तर मग काय आपला आन्सर येऊ शकतं बघा ह्याच्यामध्ये, जसं मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. काय आन्सर येईल? तर सोमॅटोट्रॉपिन, पेप्सिन अँड अमायलेज हे काय होत नाही, गटात बसत नाही. ठीक आहे, बाकीचे सगळे एकत्र येतात, पण हा काय आहे त्याच्यामध्ये वेगळा पर्याय येतो. ठीक आहे, पेप्सिन आणि अमायलेज जे आहे हे स्वादुपिंडातून, ठीक आहे, स्वादुपिंड अंतःस्रावी व बाह्यस्रावी ग्रंथी माहिती ना तुम्हाला. मग स्वादुपिंड जेव्हा बाह्यस्रावीपणे कार्य करते, कसं कार्य करते? बाह्यस्रावी, तेव्हा ते सिक्रेट होतात. ठीक आहे, जसं बघा इन्सुलिन, लायपेज, ट्रिप्सिन आणि इन्सुलिन. तर हे पण काय आहे? स्वादुपिंडाद्वारे आहे. इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन, लायपेज हे पण काय आहे? याच्यामध्ये काय दिलेले आहेत तुम्हाला? अंतर्स्रावी व बाह्यस्रावी असे तुम्हाला पर्याय इथे दिलेले आहे. तर सगळ्यात वेगळा पर्याय आपला कोणता आला? सोमॅटोट्रॉपिन, पेप्सिन अँड अमायलेज. लक्षात येते ना सर्वांना व्यवस्थित? काही कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगायचंय. ओके, देन पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीचे नसलेले विधान. आता चुकीचे नाहीये म्हणजे कोण आहे? बरोबर. चुकीचं नाहीये मग कोण येईल? बरोबर आहे ना. मग आता बरोबर असलेलं विधान ओळखायचंय. आता पिनियल ग्रंथी ही सर्वात छोटी ग्रंथी आहे का? तर बरोबर आहे. पिनियल ग्रंथी मेंदूमध्ये असते, एकदम छोटीशी ग्रंथी आहे ती अशी. त्यानंतर शरीरात 2 लाळ उत्पादक म्हणजे सलायव्हरी ग्लँड असतात का? सांगा बरं कोणतं बरोबर येणार आहे आपलं आन्सर? तर आपलं आन्सर फक्त अ बरोबर येणार आहे, कारण शरीरात लाळोत्पादक ग्रंथी आहे. 2 आहे, 4 आहे असं नाहीये. लाळोत्पादक ग्रंथी आहे आणि पिनियल ग्रंथी सर्वात छोटी आहे. म्हणजे सर्वात छोटी ग्रंथी पिनियल आहे, म्हणून आपलं आन्सर काय तर बरोबर विधान कोणतं आहे? फक्त अ, कारण आपल्याला काय सांगितलं? बरोबर विधान निवडायला सांगितलं. आन्सर काय आलेलं आहे? फक्त अ. लक्षात आलं? देन पुढचा प्रश्न लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. चला, आता तुम्हाला इथे दिनविशेष विचारलेले. आता हे जे प्रश्न आहे ते कॉमनली रेअरली विचारले जातात, बट हे PYQ मध्ये होते. जसं की दिनविशेष, जसं आपण बघा क्षयरोग दिन कधी साजरा करतो? जसं झालं 24 मार्चला. तसं जागतिक मधुमेह दिन कधी करतो? जागतिक एड्स दिन कधी करतो? बघा दिसतंय सर्वांना इथे व्यवस्थित दिसतंय. चला, क्षयरोग कधी करतो आपण? 24 मार्चला करतो ना क्षयरोग. तसं जसं ब घेतलं तर काय येणार? जागतिक मधुमेह दिवस 27 जूनला करतो. बरोबर ना? कधी करतो? 27 जूनला. लगेच जोडी लावून द्यायची अशी, म्हणजे तुम्ही कन्फ्युज नाही होणार आहे ना. मग जागतिक जैवविविधता. जैवविविधता म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी. ओके, जैवविविधता म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी. कधी साजरे करतो आपण? 23 एप्रिलला. कधी करतो? बघा 23 एप्रिलला. आणि जागतिक एड्स दिन आपण 1 डिसेंबरला साजरे करतो. मग आता बघा दुसरं, दुसरं इथे पण दिसतंय. त्याच्यानंतर ब चं तिसरं, क चं चौथं आणि ड चं पहिलं, म्हणजे पर्याय नंबर पहिला आला आपला योग्य. समजतंय सर्वांना? हे दिनविशेष मध्ये आलेलं आहे. हे कुठल्याही भरतीला विचारलं जाईल, असं नाहीये की BMC साठीच आहे. तुम्ही कोणत्याही एक्झाम द्या ज्यामध्ये सामान्य विज्ञान सब्जेक्ट येणार, तर त्यामध्ये हे विचारलं जाणार. लक्षात आलंय? ठीक आहे, चला लाईक करा मग सेशनला. लिंकला प्रत्येकाने शेअर करून घ्यायचे. नुसतं बघायचं नाही लेक्चर, तर लेक्चरला लाईक पण करायचंय. आपल्याला जागा हवी आहे BMCची, ती आपल्याला पाहिजेच आहे. बरोबर ना? चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा काय सांगितलंय. खालीलपैकी अचूक विधान ओळखायचं. आता खालीलपैकी अचूक असलेले. अचूक म्हणजे काय? बरोबर असलेले. अचूक आहे ना, चूक नाहीये म्हणून बरोबर आहे. मग बरोबर असलेले विधान ओळखा. कार्बनला 2 समस्थानके म्हणजे आयसोस्टॉप आहेत का? नंतर कार्बन 14 हे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मध्ये आढळते का? नंतर कार्बन डेटिंग पद्धतीत कार्बन 14 आणि कार्बन किती 12 दोन्हीचाही विचार करतात का? तर हे पण बरोबर आहे. काय आन्सर येईल? आपल्याला बरोबर विधान ओळखायचे. मग बरोबर विधान कोणतं येणार? बघा 14 हे वातावरणामध्ये कशामध्ये सापडतं? कार्बन डायऑक्साइड मध्ये सापडतं. म्हणजे आपलं ब आणि क काय आहे आपलं योग्य. मग आपलं आन्सर काय येणार? फक्त ब आणि क. बाकी वरचं आन्सर तुम्हाला चूक दिलेलं आहे, विधान चूक दिलेलं आहे. मग आपला पर्याय नंबर कोणता योग्य आला? फक्त ब व क. लक्षात आलंय सगळ्यांना? तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती.
बघा पुढचा प्रश्न एकदम मोठा प्रश्न दिलेला आहे, मग घाबरून जायचं नाहीये, बघायचं आहे, व्यवस्थित वाचायचं आहे. बघा खालील विधानांचा विचार करा. द्रावणाचा पीएच जसा वाढवावा. एखाद्या द्रावणाचा पीएच, चा अर्थ काय होतो? पॉवर ऑफ हायड्रोजन. पीएच म्हणजे काय? पॉवर ऑफ हायड्रोजन. मग जसं जसं पीएच काय बोलले ते वाढवावा, तसं काय होणार? आम्लधर्म मीडियम कमी होणार का? त्याच्यानंतर जसं जसं पीएच वाढतो तसं तसं हायड्रोजन आयनची सहती कमी होते का? आता सांगा. तर तुम्हाला काय सांगायचंय? याच्यातले बरोबर विधान सांगायचं. काय बरोबर येईल मग? दोनही विधान बरोबर आहे आपले. ठीक आहे. काय बरोबर आहे? आपले दोघही विधान कसे आहेत? बरोबर. आणि दुसरे विधान हे पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. कसं काय? जसं जसं तुम्ही पीएच वाढवतात तसं तसं हायड्रोजन आयनची सहती कमी होते. का कमी होते? बघा आता तुम्ही 1 पासून 7 पर्यंत जातात तेव्हा काय असतो? ऍसिड असतो ना. मग इथे स्ट्रॉंग असणार आहे. हायड्रोजन आयनची सहती जी आहे ना 3 वर तुम्ही जेव्हा येतात ते स्ट्रॉंग राहणार. पण तुम्हाला ऍसिडिक मीडियम जे आहे ते जोपर्यंत 6.9 पर्यंत तुम्ही पोहोचते तर हे हायड्रोजन आयनची सहती ऑब्व्हियसली कमी होऊन जाणार आणि ते काय होणार? तो एसिडिक जो माध्यम मीडियम आहे तो सुद्धा कमी होणार. स्ट्रॉंग कधी राहणार तो? जेव्हा तुम्ही इथे मध्यात येणार तेव्हा तो स्ट्रॉंग असणार आहे. म्हणून जसं जसं पीएच वाढत जातो 4, 5, 6 एवढा पीएच 6 ला पीएच गेला तर 3 पेक्षा ऑब्व्हियसली तिथे हायड्रोजन आयन कमीच असणार आहे. म्हणून हे आपलं वाक्य बरोबर आहे. कळतंय? ठीक आहे. आणि द्रावणाचा पीएच जसा जसा वाढवतात तसे त्याचा आम्लधर्म जो आहे म्हणजे ऍसिडिक जे त्याचं मीडियम आहे ते कसं होतं? कमी होत जातं. म्हणजे आपला दुसरा जो पर्याय आहे तो योग्य आहे. म्हणजे पर्याय नंबर दुसरा योग्य. ठीक आहे. समजतंय तुम्हाला सर्वांना? आम्लाची चव कशी असते? आंबट. तर आम्लाची चव कशी असते? तुरट. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके. सेशनला लाईक करा. सेशनच्या लिंकला शेअर करा. खूप वेळ सांगावं लागतं. आम्ही खूप तुम्हाला मेहनतीने शिकवत आहोत तर त्याची तुम्ही पण परतफेड केली पाहिजे की नाही आम्हाला. चला लक्ष द्यायचं आहे बघा. खालीलपैकी अचूक नसलेले, बरोबर नसलेले म्हणजे चूक असलेले ना. अचूक म्हणजे काय? बरोबर. अचूक म्हणजे काय? बरोबर. मग बरोबर नाही म्हणजे काय? चूक. बरोबर नसलेले. अचूक नसलेले म्हणजे बरोबर नसलेले म्हणजे चूक असलेले विधान. धातुकापासून खनिज काढतात. खनिजापासून धातुके मिळतात. एखाद्या धातुकापासून केवळ एकच धातू काढता येतो. तर ह्याच्यापैकी आपल्याला काय करायचंय? चूक विधान निवडायचे. तर कोणते येणार? बघा. धातुकापासून खनिज काढतात. हे विधान कसं आहे? खनिजापासून धातुके मिळतील ना आपल्याला. धातुकांपासून खनिज कसं मिळणार? बरोबर. म्हणजे हे विधान चूक. आणि एका धातूपासून एकच धातू काढता येतो. एका धातुकापासून धातुकांपासून धातू मिळतो. खनिजांपासून धातुके मिळतात. लक्षात आलं? म्हणजे आपलं पहिलं आणि तिसरं विधान चुकीचं. मग आन्सर काय येणार? अ आणि क. बघा आता अ आणि क कुठं दिलंय? बघा पर्याय नंबर तिसरा योग्य. फक्त अ व क आपलं काय आलेलं आहे? चूक विधान आलेलं आहे. तुम्हाला छान पद्धतीने प्रश्न समजले असतील. लेवल थोडीशी जास्त जरी असली तरी टीसीएस पॅटर्न नुसार तुम्हाला थोडंफार लेवल चेंज होते. आता इकडे आपली पोलीस भरतीला पण आपण सायन्स घेतो. तेच आपण एसएससी अँड रेल्वेसाठीही घेतो. आपण आरोग्य विभागही घेतलेला आहे आणि आपण बीएमसी साठी सुद्धा घेत आहोत. तर प्रत्येक तुम्ही बघत असाल तर प्रत्येक गोष्टीची जी लेवल आहे तुमचा सब्जेक्ट जरी तो असला तरी त्या लेव्हलमध्ये बराचसा फरक आहे. ते शिकवताना सुद्धा जाणवतं आणि तेवढं प्रिपेअर करावं लागतं. तर तुम्ही स्वतः प्रिपेअर व्हा कारण तुम्हाला एक्झाम द्यायची. ठीक आहे. तर अवघड असं काही नाहीये. तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सगळं सोपंच जाणार आहे. तर क्वेश्चन आन्सर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगायचंय. पुन्हा भेटूया अशा नवीन क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलं ॲप आहे. ॲपला डाउनलोड करा. तिथे भरपूर स्टडी मटेरियल तुम्हाला मिळतं आणि आपण शिकवलेले सगळे लेक्चर पीडीएफ स्वरूपामध्ये मिळणार आहे. सो ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि लेक्चर आवडल्यास लेक्चरला लाईक करायचं आहे. जय हिंद.